काही प्रश्न लोकांना विचारण्यासाठीच आजचा व्हिडिओ करतोय. खूप वर्ष झाली भाषणं करतोय, निरनिराळ्या संघटनांमध्ये कामं केली, चळवळींमध्ये कामं केली, लिहितोय, लोकांना भेटतोय, बोलतोय, मतं मांडलेली आहेत आणि उघडपणे मांडलीत. म्हणजे ढोंगी आणि भोंदू जगात जी मतं जहाल वाटावीत आणि खरं तर ती सामान्य मतं आहेत, साधी मतं आहेत, मूलभूत मतं आहेत, पण लोक तरी घाबरून जावीत अशी मतं मांडलीत. आणि जो प्रश्न एक मूलभूत प्रश्न आहे, मुख्य प्रश्न आहे, त्याच्यात पोटप्रश्न खूप आहेत. तो प्रश्न असा आहे की आपण बाकीच्या जगाचं जाऊ दे, आपण भारतीय लोक माणूस म्हणून कधी जगायला सुरुवात करणार आहोत? जेवढे आसपास वाद आहेत आणि ते द्वेषांचे वाद आहेत, द्वेष आहे, राग आहे, घृणा आहे, तिरस्कार आहे, हिडीस पिडीस आहे. इथं माणसांना माणसं माणूस म्हणून किंमत देत नाहीत. माणूस म्हणून जगा ही तत्वज्ञानं भारतात पहिल्यांदा मांडली गेली. चार्वाकापासून बुद्धापासून माणूस म्हणून जगा असं सांगणाऱ्या एवढ्या चळवळी उभ्या राहिल्या, एवढे पंथ उभे राहिले, संप्रदाय उभे राहिले. त्याची अंतिमता कर्मकांड झाली. माणूस म्हणून जगा, शांततेनं जगा आणि जगू द्या हे सांगणाऱ्यांना भारतीय माणसांनी महात्मा केलं, संत केलं, देव केलं, त्यांची देवळं बांधली, त्यांच्या पूजा अर्चा केल्या, त्यांच्या समाध्या आहेत, कबरी आहेत. त्यांनी स्वतःच्या जगण्यातनं आदर्श घालून दिले आणि सगळ्या माणसांबद्दल प्रेम व्यक्त केलं. त्यांचे पंथ झाले, पंथ कट्टर झाले, त्यांची कर्मकांड सुरू झाली आणि ते दुसऱ्यांचा द्वेष करायला लागले. आपल्यापेक्षा दुसऱ्याला हिणकस समजणं हे भारतीय मूलभूत गुणांमध्ये आलं. म्हणजे एका बाजूला संत महात्म्यांचा कारखाना चालू आहे, जो कारखाना नियमित सांगतोय, घोष करतोय की माणूस म्हणून जगा, माणूस म्हणून जगा, कोणाचा तिरस्कार करू नका, तुम्ही जगा, दुसऱ्यांना जगवा, जगू द्या. त्यांची देवळं होत आहेत, त्यांची पुस्तकं निघत आहेत, त्यांची तत्वज्ञानं आहेत, त्यांच्या मूर्त्या आहेत, कबरी आहेत, काय काय आहे. आणि माणसं माणूस म्हणून जगायला तयार नाही. तिथली माणसं द्वेषातनं एकमेकांच्या बाहेर यायला तयार नाहीत. तर मला प्रश्न विचारायचा आहे, हे संपणार कधी आहे की चालणार आहे असंच अखंड? आणि कुठवर? कुठल्या माणसाच्या मेंदूला शांतता असेल जगण्याची सामाजिक पातळीवर असं दिसतच नाहीये. मध्ये मी एक व्हिडिओ केला होता एका जोशाविरुद्ध, की तो खान म्हणून माझ्याबद्दल जे काही तिरस्कार व्यक्त करत होता त्याला उत्तर दिलं होतं मी. पण गंमत अशी आहे, तुमचं काही आडनाव असो, तुम्ही खान असा, जोशी असा, कांबळे असा, कुणीही असा, तुमच्या आडनावावरनं द्वेष करणारे लोक आहेत. इथं कुणीही मोकळा नाही. आपले आपले जात समूह आहेत, गटसमूह आहेत, धर्मसमूह आहेत, त्यांच्यात एकमेकांशी तुम्ही लाल करू शकता. पण तुमचं आडनाव किंवा तुमची जात आणि तुमचा धर्म हे दुसऱ्याच्या बाबतीत द्वेषाचं साधन आहे. आणि नुसत्या द्वेषावर थांबत नाही, त्याचे दूरगामी परिणाम एवढे आहेत. मग सामाजिक पातळीवर एकमेकांना समान संधी न देणं, रोजगाराच्या संधी न देणं, स्पर्धांमध्ये टिकण्याच्या संधी न देणं, एकमेकांची उणीधुणी काढणं, एकमेकांचा इतिहास उकरत राहणं, त्या इतिहासाची धनुष्यबाणं करून त्यातले बाण दुसऱ्याच्या बुडात घुसवत राहणं, हे सगळं
मग जातींचे महापुरुष. हा देश आजही अखंड नाहीये. ते इंग्रज फाळणी करून गेले वगैरे, जखमा आहेतच, खरंच आहे, पण एक सीमा तरी आखून गेले. पण ह्या सीमांमधला देश आजही अखंड नाहीये. आणि आतनं नुसती बुजबुज आहे, द्वेषाची, तिरस्काराची, एकमेकांबद्दलच्या रागाची, एकमेकांविरुद्धच्या दंगलींची, एकमेकांना राजकारणात पाडापाडी करण्याची, एकमेकांना समाजकारणात पाडापाडी करण्याची. शैक्षणिक क्षेत्र घ्या, आरोग्य क्षेत्र घ्या, कुठल्याही क्षेत्रात जाती आणि धर्म इतकी पकड ठेवून आहेत. आणि ते असायला पण हरकत नाही, पण जो मेंदूचा नाश, मेंदूचा जो द्वेष आहे, कुणीही माणूस दुसऱ्या जातीच्या धर्माच्या माणसाच्या द्वेषातनं आणि तिरस्कारातनं मुक्त नाही. भारतात जन्म घेतला की तुमच्या कानांमध्येच फुंकलं जातं आपण अमुक आहोत आणि ते तमुक आहेत. त्या तमुकांचा द्वेष करायचा असतो. आणि द्वेषाची ढिगा अनेक कारणं. आपण स्वच्छ राहतो, ते गलिच्छ राहतात. आपल्यापेक्षा ते हिणकस आहेत, ते अस्पृश्य आहेत आणि ते अमुक आहेत. शिक्षण द्यावं की नाही यांना. दलितांना आणि अस्पृश्यांना शिक्षण दिलं तर त्यांच्या वाट्याची जी हलकी कामं आहेत ती कोण करणार. काही लोक स्वतःला उच्च समजतात. सगळे लोक तोंडानं खातात, गांडीनं हाकतात. एवढ्या मूलभूत सत्यासह माणूस व्हायला तयार नाहीत. आपण उच्च आहोत, कशात उच्च. दुसरे नीच आहेत, कशात नीच आहेत. आणि प्रश्न तोच आहे की हे जाणार कुठपर्यंत. जग इतकं सुधारलंय म्हणतात, आधुनिक झालंय म्हणतात, फार प्रगत झालंय, विकसित झालंय, अमुक झालंय, तमुक झालंय, प्रगतीच्या झेपाच्या झेपा चालू आहेत. कुठे आहेत. माणसाचा मेंदू तर सडलेलाच आहे ना. सडलेल्या मेंदूसह संसाधनांची प्रगती म्हणजेच प्रगती नव्हे. कुठं जाणार आहोत आपण. आणि सडलेल्या मेंदूसह कसं जगतो आहोत आपण. म्हणजे एकमेकांना आडनावावरनं त्रास द्यायचा, जातीवरनं, श्रद्धांवरनं. मानवीपणाला येणार कधी आहोत आपण. ही भाषणं करत हिंडलो, हे बोंबलत हिंडलो, हे लिहित राहिलो तर लोक दूर पळत राहिले. आपण सगळे भेद मिटवून माणूस झालं पाहिजे हे मी सांगत आलो. आणि हेही सांगत आलो की हे मी नाही शोधलेलं. या मानवी जातीच्या, तुमच्या आणि माझ्याही पूर्वजांनी लावलेला शोध आहे हा, की माणूस समान असतो, त्याच्यात कुठलाही भेद नको. आणि भाषणं एवढी केली, कंटाळलो शेवटी. नंतर सार्वजनिक भाषणांमधनं बाद झालो. आणि तुम्हाला म्हणून सांगतो, जे धर्मवादी आणि जातवादी आहेत ना भारतातले, त्यांच्या हिटलिस्टवर आहे मी. माझ्या खुनाची तयारी चालली आहे. मी गेली 7-8 वर्ष महाराष्ट्र सरकारनं दिलेल्या पोलीस संरक्षणात जगतो. मी नको म्हणालो होतो संरक्षण. ती गौरी लंकेशला मारलं, कर्नाटक पोलिसांनी ते शोधलं, महाराष्ट्र पोलिसांनी नव्हे. गौरी लंकेशच्या त्या आरोपींना पकडलं तेव्हा त्या यादीमध्ये नाव सापडलं माझं पण. आणि ते पहिल्या क्रमांकावर आहे म्हणून आत्ता कळालं मला. बोललो काय तर माणूस म्हणून जगूया आणि भेदरहित जगूया. तर माझा खून करायला टपले, तो झाला तरी परवा नाही. म्हणजे ते भूमिका नाही सोडलेली कुठली. प्रश्न एवढाच पडतो की हे जग जाणार कुठं आहे. हे भारतीय जग जाणार कुठं आहे आणि काय चाललंय हे, आणि याची गरज आहे का प्रत्यक्षात, आणि याचा व्यवहारात काही उपयोग होतो का. आणि तेच मुद्दे ते काही बावळट लोक म्हणतात आता कुठं जाती राहिल्यात. बावळट जातीचेच लोक आहेत ते.
आणि समाजात इतका अनाचार चालू आहे जातींचा. ट्रोलिंग जातींवरनं होतं आणि सगळ्या जाती एकमेकांना करतात. आणि आपण काही म्हणायला गेलो ना की नाही, नको भेद. मी 5 गोष्टी नाकारलेला माणूस आहे, ज्या गेल्याशिवाय माणसांच्या मध्ये सुधारणा होणार नाही. याच्यावर इतक्या वेळा बोललोय मी. देव, धर्म, जाती, लिंगभेद आणि भ्रष्टाचार. आणि भ्रष्टाचार पुन्हा त्याची व्याख्या करत राहतो मी, नुसता आर्थिक नव्हे, मानसिक सुद्धा. दुसऱ्याबद्दल मनात तिरस्कार असणं, घृणा असणं, हा सुद्धा भ्रष्टाचाराचाच प्रकार आहे. स्वतःच्या बायकोला गंडवणं किंवा स्वतःच्या नवऱ्याला गंडवणं हा सुद्धा भ्रष्टाचारच आहे. एकनिष्ठ राहणं, तात्विक राहणं, नैतिक राहणं. बरं, हे पुन्हा मी नाही सांगितलेलं, हे आपल्या 40 लाख वर्षाच्या सगळ्या मानवी प्रवासात आपले पूर्वज शिकवत आले आपल्याला. करुणा, समता, बंधुता वगैरे ही मूल्य मी नाही तयार केलेली, ही आपल्या पूर्वजांनी दिलीत नाव आपल्याला. मी कुठलाही शोध लावलेला नाही. माझ्या वाचनात आणि पाहण्यात, जगण्यात ते आलं की हा बंधुता, समता, समानता हे सगळं असतं. माझ्यासारखाच दुसरा माणूस असतो. आणि देवधर्म जातींची जगायला काही गरज नाही, व्यवहाराला काही गरज नाही, जगायला काही गरज नाही. पोट भरायची कुठलीही व्यवस्था या 3 व्यवस्थांमध्ये नाही. तुम्ही अमुक धर्मात जन्माला आलाय म्हणून तुम्हाला खूप सारं मिळतं. जगातल्या सर्व जाती आणि धर्मांमध्ये गरिबांचं प्रमाण प्रचंड आहे. त्या गरिबांसाठी या जाती आणि धर्म काही करत नाही. आपापल्या जातीतल्या आणि धर्मातल्या गरिबांची जबाबदारी धर्म आणि जाती घेत नाहीत. ते काहीतरी भंपक दैवी बोलतात आणि जातीच्या अभिमानाच्या गोष्टी सांगतात. कसल्या बोडक्याच्या जाती आल्यात आणि व्यवसायावरनं जाती झाल्या वगैरे. मग व्यवसायाला प्रतिष्ठा नाही तुमच्याकडं, त्या जातींची इतकी घृणा करता, त्यांना खालचं म्हणता. भंग्यांना हिणकस समजणारी जात तुमची, त्याची स्वतःच्या बरोबर न बसू देणारी जात तुमची. काय चाटायचं आहे असल्या जातीला? साधा प्रश्न आहे. याच्यावर खूप भाषणं केली, बोललो, वैतागून शेवटी भाषणं सोडली. लोक टाळ्या वाजवतात हो. आणि किती रोखठोक बोलतं आणि किती स्पष्ट बोलतं आणि किती माहिती आहे तुम्हाला वगैरे. संदर्भ देऊन बोलतो ना सगळे मागचे. लोक कौतुक करतात, त्या कौतुकांना कंटाळू शेवटी. आणि ठरवलं की सार्वजनिक आयुष्यातनं निघूच आपण, भाषणं बंद करू. हे जाणार कुठे? आपण अजूनही अखंड भारत केलेला नाही. ते पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, नेपाळ बिपाळसह अखंड भारत आहे ना, ते पुढंच आहे. आता जेवढा सीमा दिसतात ना, जेवढ्या, त्याच्या आतला भारत अखंड आहे का? किती जात धर्म भेद आहेत आणि किती लिंग भेद आहेत. बलात्कारांचं प्रमाण काय आहे देशातलं? वेश्यांचं प्रमाण किती आहे? विनयभंगाच्या किती केसेस होतात? पुन्हा जात पाहून होणारे बलात्कारांचं काय करणार आहोत? ती विकृती आहे. दुसऱ्या जातीची पोरगी पटवली तर बायांच्या योन्यांवर बदले घेणारे लोक आहोत आपण, जात आणि धर्म म्हणून. ते लग्न करतील, बलात्कार करतील, वेश्याव्यवसायाला लावतील. त्या लिंगभेदाचं काय करणार आहोत? स्त्रीला माणूस म्हणून किंमत आहे का? हे सगळे प्रश्न खूप त्रास देतात. माझा प्रश्न पुन्हा तोच आहे, हे कुठपर्यंत जाणार आणि कधी थांबणार आहे का? आणि थांबण्याचे काय इलाज आहेत? माझ्या बाजूने काही प्रयत्न केले, मी लिहिलं, बोललो, तेही खरं आहे. संघटनात्मक कामं केली. चळवळींमधनं बाहेर पडण्याचं कारण ते होतं. चळवळी जातीयच आहेत. तिथं कुठल्या तरी जातीचं प्राबल्य असतं आणि त्यांना वाटत राहतं हे आपल्या जातीचंच आहे. त्या चळवळींमधनं बाहेर पडलो. दलित चळवळींमध्ये होतो, भटके मुक्तांच्या होतो, आदिवासींच्या होतो, शेतकऱ्यांच्या होतो. तर शेतकऱ्यांमध्ये जाती आहेत.
शेतकरी हा व्यवसाय आहे, कष्टकरी कुणबी असा तो व्यवसाय आहे. कुणबी ही एका कुठल्या तरी धर्माची मक्तेदारी नाही, तो जागतिक व्यवसाय आहे. पशुपालन, कारागिरी आणि शेती. म्हणजे वैद्यकीय व्यवसायाला आपण कुठं जातीत कोंबतो का? अभियांत्रिकी व्यवसायाला कुठं जातीत कोंबतो का? वास्तुरचना शास्त्राला काही कुठं जातीत कोंबतो का? तसंच शेती, पशुपालन आणि कारागिरी याच्या जाती केल्या आपण. हे जागतिक व्यवसाय आहेत आणि या तिघांनाही कुणबीच म्हटलं जातं. शेतीवर अवलंबून असलेले लोक, पशु शेतीवर अवलंबून असतात, कारागिरी शेतकऱ्यांसाठी आवश्यक असते, शेतीसाठी आवश्यक असते. ही मूलभूत रचना आहे. तिच्या जाती पाडल्या आपण आणि पाडल्या हो, तिथपर्यंतही मान्य करू. त्याचा द्वेष सुरू केला. त्यात मग खालचं वरचं ठरवत बसलो, अमुक जात वरची, खालची जात ही अमुक. आणि कुणी भाव खाता. आमच्यात पूर्वजांनी तलवारी चालवल्या. तुम्हाला सांगायचंय, जगातल्या आपल्या कुणाचेही पूर्वज कुठल्याही जातीचे आणि कुठल्याही धर्माचे 2 धंदे कायम केले, खरं तर 3 धंदे किंवा 4 धंदे म्हणून. जगातल्या सगळ्यांनी शेती केलेली आहे, सगळे कुणबी आहेत. जगातल्या सगळ्यांनी पशुपालन केलेलं आहे, सगळे पशुपालक आहेत. जगातल्या सगळ्यांनी कारागिरी केलेली आहे, हस्तकला केलेल्या आहेत, सगळे कारागिरांना हस्तकलावाले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जगातल्या सगळ्यांनी तलवारी, भाले, बर्च्या, बाण चालवलेले आहेत. जगातली सगळी माणसं युद्धनिपुण आहेत. त्यामुळं आम्ही क्षत्रिय, आमच्या पूर्वजांनी तलवारी, सगळ्यांच्या पूर्वजांनी तलवारी चालवल्या. कुणी तलवारीचा भाव खाऊ नये. सगळ्यांचे मुख्य 2च धंदे राहिले, तलवारबाजी आणि शेती. सगळ्या पूर्वजांचे. आणि या धंद्यांनाही 12,000 वर्षांचा इतिहास आहे. त्याच्या आधी 40 लाख वर्ष माणसं जगत आहेत. या 40 लाख वर्षात माणसं एक समान जगत आली. त्यामुळे आत्ता जेव्हा आमची जात थोर आणि तुमची जात पोर, चोर, काही अर्थ नाही. मुळात जात ही काल्पनिकच गोष्ट आहे. माणसाचे कष्ट सत्य आहेत. कुठल्या प्रकारचे, त्याला कशाला जाती लागतात? कला कौशल्याला जाती लावणारे मूर्ख लोक आपण. भारत अखंड नाही होऊ देत आपण. कुठंतरी एकदा वाचलं होतं मी, 8,000-8,500 जाती आहेत म्हणे नोंदणीकृत, ज्यांच्या अजूनही बऱ्याच जातींचा शोधच लागायचा आहे. आणि ज्या जाती गरीब आहेत, पिचलेल्या आहेत, अस्पृश्य आहेत, यांच्यामध्ये काम करायला गेलो, तिथेही पुन्हा जातवादच आहे. जातीअंत झाला पाहिजे असं मी वाक्य ऐकत आलो. कोण करणार? कोण करणार? तुमची गेली का जात? जातीअंत करायचा असेल तर पहिली स्वतःची सोडावी लागेल. तर अपेक्षा अशी केली जाते की दुसऱ्यांना आधी सोडावी. अक्षरमानव नावाची चळवळ चालवत आलो आणि त्यातही हेच मांडत आलो की आपल्याला तिकडं जायचंय. मला खूप आशा वाटते माणसाला कधीतरी शेवटी माणूस व्हावं असं वाटेल. सगळं जग समान होईल. आज 850 कोटी आहेत, उद्या कमी होणार आहेत बरं का. जगाची लोकसंख्या वाढणार नाही आहे. 2050 साली भारताचीच लोकसंख्या 90 कोटीपर्यंत माघारी येईल. हे मानववंशशास्त्र सांगतं. माणसं असणारच. आणि द्वेषरहित जगण्यात जी शांतता आहे, मेंदूची शांतता, आपुलकी आहे दुसऱ्यांबद्दल, त्याला कधी जाणार आहोत आपण? अखंड भारत होणं म्हणजे माझी साधी व्याख्या आहे की माणसाच्या मेंदूतला द्वेष जाणं, तिरस्कार जाणं आणि प्रत्येक माणूस शांततेनं, सुखानं जगणं. शेजारी कोण आहे, जाती पाहून घरं देतात म्हणे आजकाल, धर्म पाहून घरं देतात, आणि ते राजकारण चालू आहे. दलित, आदिवासी आणि भटकेमुक्त जर एकत्र आले, ते जर सत्ताधीश झाले तर आपलं काय होईल? म्हणून हिंदूंमधल्या त्या जातींना ओबीसी आणि बीसी आणि ते सगळे जे लोक आहेत, एस टी, एन टी,
यांना एकत्र ठेवायचं असेल आणि हिंदू नावानं एकत्र ठेवायचं असेल तर मुसलमानांचा बागुलबुवा केला गेला पाहिजे. करतात तो, आणि एकवटलेले पुरावे आहेत. आणि मुसलमानांना कायमचा शत्रू वगैरे, मुसलमान इथले धर्मांतरित आहेत. कोणीतरी एकदा घाणेरडे उच्च स्वतःला समजणारे ते लोक म्हणाले विटाळ होतो म्हणून मुसलमान झाले लोक, ख्रिश्चन झाले लोक, बौद्ध झाले, जैन झाले, हिंदू पण झाले. आणि त्यात उतरंडी. आज मला व्हिडिओ याच्यासाठीच करायचा आहे. बोलत राहू, पण तुम्ही हे कुठपर्यंत जाणार, याला काही शेवट आहे का, आणि याला काही इलाज आहे का, याच्यावर जरा उत्तर अपेक्षित करतो. जो कमेंट्स करत नाही आहेत, करायचे असेल तर करा, नाही तर सोडून द्या आणि चालू द्या असंच. पण मी स्वतःच इलाज शोधतोय, काय करता येईल, व्यवहारात काय आणता येईल, उपयोगात काय आणता येईल, आणि हा भारत अखंड कधी होईल. नुसते जात नाहीत, भाषांचे भेद आहेत, प्रदेशांचे भेद आहेत, खूप. असे तू हिमाचल आपण कधी एकत्र येणार आहोत, भारतीय म्हणून कधी जगणार आहोत, आणि भारतीय माणूस म्हणून कधी जगणार आहोत. तुमच्याकडे उत्तरं असतील तर द्या. मी बोलत राहीन, काही शोधलं सापडलं तर बोलत राहीन. पण तुम्हालाही काही उत्तरं असतील तर कृपया जरूर द्या. मलाही मार्गदर्शनाची गरज आहे. काम करतोच आहे अजूनही, तर कामालाही ते पूरक ठरेल, माझ्या उपयोगी ठरेल. आणि येणार असाल बरोबर तर जरूर या, स्वागत आहे. धन्यवाद.